हॅलो फ्रेंड्स, 31 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. 14 जून ला गट ब ची पूर्व परीक्षा होणार आहे आणि 12 जुलैला ग्रुप सी 2025 ची मुख्य परीक्षा होणार आहे. या तीनही परीक्षेला अर्थशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य हा टॉपिक महत्त्वाचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण दारिद्र्य हा टॉपिक डिटेल्स मध्ये आणि टू द पॉइंट घेणार आहोत, जेणेकरून तुमची फास्ट रिव्हिजन होणार आहे. मी सच्चिदानंद लिंबाळकर सारथी एसपीके या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतोय आपलं. ठीक आहे. सो बघा, अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य हा टॉपिक महत्वाचा आहे. सो दारिद्र्यामध्ये दारिद्र्याचं मोजमाप महत्वाचं आहे. तर वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे निकष वापरलेले आहेत. सो पीडी ओझा यांनी दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी 2250 कॅलरी दैनिक दरडोई हा निकष वापरलेला आहे. 2250 कॅलरी दैनिक दरडोई हा निकष वापरलाय आणि या निकषाच्या आधारावर त्यांनी 1960-61 मध्ये जो काही मासिक दरडोई खर्च जो सांगितलेला आहे, ग्रामीण भागासाठी 8 ते 11 रुपये आहे. ग्रामीण भागासाठी एका व्यक्तीच्या मागे एका महिन्यासाठी. ठीक आहे. आणि शहरी भागासाठी हा 15 ते 18 रुपये हा खर्च निश्चित केलेला होता. यानुसार दारिद्र्य पातळी त्यांना 1960-61 मध्ये ग्रामीण भागामध्ये 51.60% आढळलेली आहे, शहरी भागामध्ये 7.4%, तर एकूण दारिद्र्य आपल्या देशामध्ये 44% पीडी ओझा यांना आढळलेलं आहे. 1967-68 मध्ये काही बदल केला त्यांनी आणि पोषण पातळी जी आहे 67-68 मध्ये खालावली दुष्काळामुळे आणि त्यानुसार मग ग्रामीण दारिद्र्य हे 51.6% वरून थेट जे आहे 70% इथपर्यंत वाढलेलं होतं, असं हे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरे महत्वाचे अर्थतज्ञ व्ही एम दांडेकर व निळकंठ रथ यांनी सुद्धा दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे. यांनी दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी 2250 कॅलरी दैनिक दरडोई हा निकष ठरवलेला आहे आणि वार्षिक खर्च हा सुद्धा त्यांनी निश्चित केलेला आहे 1960-61 या वर्षी. ठीक आहे ना. सो ग्रामीण भागामध्ये हा 15 रुपये मासिक किंवा 180 रुपये वार्षिक दरडोई खर्च हा ठरवलेला आहे आणि शहरी भागासाठी हा 22.50 रुपये मासिक किंवा 270 रुपये वार्षिक दरडोई खर्च हा ठरवलेला आहे. आणि यानुसार दारिद्र्याची पातळी 1960-61 मध्ये ग्रामीण भागामध्ये ती जवळपास 40% त्यांना आढळली, तर शहरी भागामध्ये त्यांना 50% आढळलेली आहे. आणि यानुसार एकूण दारिद्र्य त्यांना जे आहे 41% आढळलेलं आहे. त्यांचा जो निष्कर्ष होता तो म्हणजे की 1960-61 ते 1968-69 मध्ये हे जे आहे, तर इथे महागाई विचारात घेतली तर दारिद्र्याचं प्रमाण हे साधारणपणे सारखेच राहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे अगोदर जेवढं होतं 60-61 ला, म्हणजे 60-61 ला जेवढं होतं तेवढं दारिद्र्याचं प्रमाण 68-69 मध्ये राहिलेलं आहे. जरी महागाई वाढली असेल तरी दारिद्र्य मात्र तेवढंच राहिलेलं आहे. त्यानंतर आहेत अर्थतज्ञ बी एस मिन्नास. ठीक आहे. सो बी एस मिन्नास यांनी निकष जो वापरला तो म्हणजे मासिक आणि वार्षिक खर्च 1960-61 मध्ये त्यांनी जो सांगितला, ग्रामीण भागासाठी 20 रुपये मासिक किंवा 240 रुपये वार्षिक दरडोई खर्च सांगितलाय. एवढा खर्च जो व्यक्ती करू शकेल तो गरीब नाही आणि एवढा व्यक्ती खर्च करू शकतच नसेल, तेवढे त्याच्याकडे पैसेच नसतील, तर तो गरीब आहे. यानुसार ग्रामीण भागामध्ये जवळपास 59.40% दारिद्र्य. ठीक आहे. यस. आणि हे 1963-64 मध्ये याच्यामध्ये बदल होऊन जवळपास 57.80% दारिद्र्य झालेलं होतं. परत ते 1969-70 मध्ये बदल झाला आणि 50.60% इतके ग्रामीण भागात दारिद्र्य झालं. ठीक आहे. यस. कशामुळे झालेलं आहे? आणि मग यांचा एक निष्कर्ष यांना आढळला, ते म्हणजे कृषी हंगाम चांगला असेल, म्हणजे पाऊस वगैरे चांगला पडला तर गरिबी घटते आणि जर कृषी हंगाम चांगला नसेल तर गरिबी वाढते, असा निष्कर्ष बी एस मिन्नास यांनी केलेला होता. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर महत्वाचे अर्थतज्ञ आहेत पी के बर्धन. ठीक आहे. सो बघा, पी के बर्धन यांनी काही अगोदरचं जे काही दारिद्र्याचं मोजमाप होतं त्याच्यामध्ये यांनी काही बदल सुचवलेले आहेत पी के बर्धन यांनी. ठीक आहे. काय बदल सुचवले? तर 1960-61 मध्ये ग्रामीण भागासाठी 15 रुपये मासिक किंवा 180 रुपये वार्षिक दरडोई खर्च ही पातळी योग्य मानली. ठीक आहे. 1960-61 ला एका महिन्यासाठी एका व्यक्तीला, बरं त्यावेळेसचे 15 रुपये. ठीक आहे ना.
त्यानुसार ग्रामीण भागामध्ये त्यांना 38% ही गरिबी आढळलेली आहे. येस. आणि त्यांचं म्हणणं की ज्यावेळेस महागाई मोजायची, कारण महागाई जेवढी वाढलेली आहे त्यानुसार तो दारिद्र्य मोजमापाचा खर्च वाढवावा लागत असतो. ठीक आहे. सो मग चलनवाढ जी तुम्ही गृहीत धरणार आहात दारिद्र्याच्या मोजमापासाठी, तर त्यासाठी राष्ट्रीय किंमत निर्देशांक वापरू नका. राष्ट्रीय किंमत निर्देशांक म्हणजे आपलं जीडीपी वगैरे. ठीक आहे. त्याच्याऐवजी शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक म्हणजे सीपीआय फॉर ऍग्रीकल्चर लेबर वापरला पाहिजे. महागाई मोजण्यासाठी बरेचसे आहेत. सीपीआय फॉर ऍग्रीकल्चर लेबर, सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर, सीपीआय फॉर अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉई आहे. सो याच्यापैकी सीपीआय फॉर ऍग्रीकल्चर लेबर हा वापरला पाहिजे. कारण दारिद्र्याची पातळी तुम्ही कॅलरीवर ठरवताय, खर्चावर ठरवताय, मग तो खर्च तुम्हाला वाढवावा लागेल, कारण ते अन्नपदार्थ विकत घ्यायला महागाई गृहीत धरावी लागेल. महागाई झाल्याच्या नंतर अन्नपदार्थ महाग होणार आहेत. पण मग ती महागाई मोजण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय किंमत निर्देशांक वापरू नका, तर शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक वापरा, म्हणजे सीपीआय फॉर ऍग्रीकल्चर लेबर वापरा, असं या ठिकाणी पी.के. बर्धन यांनी सांगितलं. त्यानुसार दारिद्र्य पातळी जी आहे 1968-69 मध्ये जी आहे ती सांगितली त्यांनी जवळपास 53% आढळते, असं त्यांचं म्हणणं होतं पी.के. बर्धन यांचं. ठीक आहे. पी.के. बर्धन. त्यानंतर मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी सुद्धा दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे. ठीक आहे. यांनी जे निकष आहेत ते निकष अगोदर प्रमाणेच वापरले, म्हणजे दांडेकर, रथ व बर्धन यांनी जे निकष वापरले होते ते 60-61च्या बेसवर. ठीक आहे. की 1960-61 मध्ये ग्रामीण भागासाठी 15 रुपये मासिक दरडोई खर्च. ठीक आहे. 15 रुपये मासिक दरडोई खर्च हा निकष त्यांनी वापरला. एवढा जर व्यक्ती खर्च करू शकत असेल तर तो गरीब नाहीये, पण एवढे पैसे नसतील तर तो गरीब आहे. किंवा 180 रुपये वार्षिक खर्च हा आधार मानलेला आहे. ठीक आहे. येस. आणि दारिद्र्य पातळी जी आहे 1960-61 मध्ये त्यांना ग्रामीण भागामध्ये जवळपास 38.90% गरिबी आढळली. ठीक आहे. इव्हन त्यांनी चलनवाढ, मग तिथून पुढे जी महागाई झाली, महागाई ऍडजस्ट करून परत त्यांनी गरिबी मोजण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. त्यानुसार 1963-64 मध्ये त्यांना 44.50% गरिबी आढळली. तर 1967-68 मध्ये त्यांना 56.50% इतकी गरिबी आढळलेली आहे. ठीक आहे. मग हा मॉन्टेक-सिंग अहलुवालिया यांचा जो आहे मोजमापाचा निकष होता. त्यांच्यानुसार त्यांचा एक निष्कर्ष आहे, त्यांच्या स्टडीनुसार एक निष्कर्ष त्यांनी काढला की कृषी हंगाम जर चांगला कृषी हंगाम जर असेल, चांगला पाऊस वगैरे पडला असेल, तर गरिबी कमी होणार आहे, दारिद्र्य कमी होतं. आणि जर जर हंगाम हा चांगला नसेल तर गरिबी वाढत असते. ठीक आहे ना. येस. ओके. म्हणजेच केवळ आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित न करताना दारिद्र्य निर्मूलन या कार्यक्रमाची थेट अंमलबजावणी केली पाहिजे. मग मॉन्टेक-सिंग अहलुवालिया यांनी सजेशन पण दिलं की गरिबी कमी करायची आहे तर तुम्ही फक्त आर्थिक वाढ याच्यावर फोकस करण्याच्या ऐवजी, म्हणजे आर्थिक वाढीवर फोकस करा, पण सोबतच तुम्ही दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम पण राबवा, जेणेकरून दोन्ही इकडे आर्थिक वाढ पण होईल आणि हे कार्यक्रम पण असतील आणि त्यानुसार आपल्या देशातली गरिबी पण कमी होऊ शकते, असा निष्कर्ष यांनी काढला. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर गौरव दत्त व मार्टिन रावले. गौरव दत्त आणि मार्टिन रावले. तो बघा, गौरव दत्त आणि मार्टिन रावलिन यांनी सुद्धा दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे. यांनी जो अहवाल पब्लिश केला होता 1989 मध्ये अहवाल. ठीक आहे. तो अहवालामध्ये त्यांनी पॉवर्टी गॅप ही संकल्पना मांडलेली आहे. ठीक आहे. येस. ओके. प्रादेशिक असमतोलावर आधारित त्यांचा अहवाल होता. रिजनल इम्बॅलन्स असं म्हणूया, त्याच्यावर आधारित तो अहवाल होता. ठीक आहे. मग यांनी किंमत निर्देशांक जो आहे, म्हणजे गरिबी मोजायचे तर त्यासाठी खर्च गृहीत धरावा लागेल आणि खर्च वाढवावा लागत असतो, तर तो महागाईच्या आधारावर वाढवायचा आहे. मग महागाई मोजण्याचा निकष यांनी ग्रामीण भागासाठी जो आहे सीपीआय फॉर ऍग्रीकल्चर लेबर, म्हणजे कृषी कामगारांसाठीचा जो सीपीआय आहे तो वापरला. आणि शहरी भागासाठी मात्र सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर, म्हणजे शहरी भागामधलं जे आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर, म्हणजे औद्योगिक कामगारांसाठीचा जो निर्देशांक आहे तो या ठिकाणी वापरलेला होता. त्यानुसार दारिद्र्याचं प्रमाण त्यांना 1983 मध्ये ग्रामीण भागामध्ये 45.10% आढळलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एकूण दारिद्र्य आता शहरी भागामध्ये 36 नाही, हे जवळपास 40%च्या वरती आढळलेलं आहे. ठीक आहे ना. हे सुद्धा 40+ आहे. आणि एकूण दारिद्र्य हे 43.90% इतकं आढळलेलं आहे. ठीक आहे ना. येस. दारिद्र्य अंतर किंवा तफावत ही त्यांनी एक संकल्पना तयार केली, दारिद्र्य अंतर किंवा तफावत. ठीक आहे ना.
म्हणजे हे सर्वात महत्वाचं, याच्यावर आयोगाने पण प्रश्न विचारला. पॉवर्टी गॅप, इंग्लिशमध्ये पॉवर्टी गॅप असं म्हणूया, किंवा मराठीमध्ये दारिद्र्य अंतर आणि दारिद्र्य तफावत, ही संकल्पना कोणाची? तर गौरव दत्त व मार्टिन रावलिन यांची आहे, त्यांची आहे. म्हणजे काय, की दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या उत्पन्नातील त्रुटी दूर करण्यासाठी किती उत्पन्न भरून काढावे लागेल हे यावरून कळते. ठीक आहे. म्हणजे समजा आपण दारिद्र्याची एक विशिष्ट रेष ठरवलेली आहे. ठीक आहे. आणि मग समजा गृहीत धरा की ही 12 रुपये अशी आपण ठरवलेली आहे. 12 पेक्षा जास्त व्यक्ती खर्च करू शकत असेल तर तो गरीब नाहीये. पण 12 पेक्षा कमी खर्च करू शकत असेल, म्हणजे 12 रुपये नाहीच आहे, 11-10 रुपये त्याच्याकडे आहेत, तर तो गरीब आहे. पण मग ही जी लाईन तुमची ठरेल ती बीपीएल ठरेल, बिलो पॉवर्टी लाईन असं म्हणूया आपण. ठीक आहे ना. बिलो पॉवर्टी लाईन किती? 12 रुपयाचे. पण मग समजा हे जे इथले गरीब लोक आहेत, समजा या गरीब लोकांचं उत्पन्न समजा ऍव्हरेज उत्पन्न 6 रुपये निघालं. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो की जर एका दिवशी एक व्यक्ती एक त्यावेळेस समजा नाही म्हणता येईल. ठीक आहे. पण मग आता गृहीत धरू आपण की एखादा व्यक्ती एका दिवशी 12 रुपये खर्च करू शकत असेल, त्याच्याकडे तेवढे पैसे असतील तर तो गरीब नाहीच आहे. म्हणजे समजा 11.5 रुपये, 11 रुपये, 10 रुपये खर्च करू शकत असेल, त्याच्यापेक्षा जास्त नसतील तर तो गरीबच आहे. पण मग जे गरीब आहेत त्यांचं जे अवरेज खर्च काढला किंवा त्यांचं अवरेज उत्पन्न काढलं ते 6 रुपये निघालं ऍक्च्युली. आपल्याला पाहिजे 12 रुपये, पण निघाले 6 रुपये. मग हा जो गॅप आहे 6 रुपयाचा गॅप, याला काय म्हणायचं? पॉवर्टी गॅप. म्हणजे 6 रुपयाचं, म्हणजे सगळे जे गरीब लोक आहेत, त्या गरीब लोकांचं ऍव्हरेज जर 6 रुपयांनी जर उत्पन्न वाढवलं, तर ते सगळेच्या सगळे गरिबीमधनं बाहेर पडत असतात. ठीक आहे. मग पॉवर्टी गॅप कशासाठी संकल्पना वापरली जाते? की जे गरिबीमध्ये लोक आहेत, मग त्या गरिबीमध्ये लोकांचं किती उत्पन्न वाढवलं म्हणजे ते गरिबीतनं बाहेर पडू शकतात, हे समजण्यासाठी पॉवर्टी गॅप संकल्पना वापरली जाते. आणि त्यानुसार सरकार मग वेगवेगळ्या योजना जे आहे तयार करतं आणि त्यांचं तेवढं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करत असतं. ठीक आहे. सो हे श्रेय जातं गौरव दत्त आणि मार्टिन रावलिन यांना. हे त्यांचं आहे. दारिद्र्य तफावत किंवा पॉवर्टी गॅप ही त्यांची संकल्पना आहे. ठीक आहे. बघा इथे काय सांगितलं, दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या उत्पन्नातील तूट दूर करण्यासाठी किती उत्पन्न भरून काढावे लागेल हे यावरून कळत असते. ठीक आहे ना. ओके. 1983 मधील दारिद्र्य अंतर किती होतं? ग्रामीण भागामध्ये 12.7, तर शहरी भागामध्ये 10.9, एकूण किती? 12.3%. म्हणजे 12.3% एवढं जर आपण उत्पन्न ऍव्हरेज वाढवलं त्या लोकांचं, तर हे सगळ्याच्या सगळे गरिबीमधनं बाहेर पडू शकतात. ठीक आहे. ओके. महत्वाची संकल्पना त्यांनी सांगितलेली होती. त्याच्यानंतर बी एस मिन्हास. ठीक आहे. बी.एस. मिन्हास, एल.आर. जैन आणि सुरेश तेंडुलकर यांनी सुद्धा दारिद्र्याचं मोजमाप केलं. पुढे आपण डिटेल्समध्ये सुरेश तेंडुलकर यांच्याबद्दलही पाहणार आहोत. ठीक आहे. ओके. बघा यांनी किंमत निर्देशांक म्हणजे दारिद्र्य मोजमापासाठीचा कॅलरीचा निकष डिसाईड झालाय, पण त्यासाठी जो खर्च आहे तो मात्र चलनवाढीच्या आधारावर वाढत जाणार आहे. यासाठी म्हणून त्यांनी चलनवाढ मोजण्यासाठी हा सीपीआय फॉर ऍग्रीकल्चर लेबर हा निकष वापरलेला आहे. आणि शहरी भागासाठी त्यांनी सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर हा निकष वापरलेला आहे. यानुसार दारिद्र्यामध्ये घट 1970-71 ते 1987-88 दरम्यान या 10 वर्षामध्ये म्हणजे जवळपास 17 वर्षामध्ये दारिद्र्य त्यांना कमी झालेलं दिसलं त्यांना. ठीक आहे. येस. ग्रामीण भागामध्ये 57.3% 44.90% झालं. शहरी भागामध्ये 45.90% 36.50% झालं. एकूण दारिद्र्य हे 55.10% हे 42.7% झालेलं आहे, असं यांना बी.एस. मिन्हास, एल.आर. जैन आणि सुरेश तेंडुलकर यांची जी एकत्रितपणे स्टडी होती त्यामध्ये त्यांना आढळलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नियोजन आयोग. बघा आता हे तर अर्थतज्ञ होते की त्या अर्थतज्ञाने दारिद्र्याचं मोजमाप केलं, पण त्याच्यानंतर नियोजन आयोग, त्यानंतर नीती आयोग यांनी सुद्धा दारिद्र्याच्या मोजमापासाठी म्हणून वेळोवेळी काही समित्या आयोग स्थापन केलेले आहेत. ठीक आहे. ओके. मग सरकारी स्तरावरून दारिद्र्याचं मोजमाप कधी सुरू झालं, तर त्यासाठी महत्वाचा आहे कार्यकारी गट, जो 1962 मध्ये स्थापन केला होता. ठीक आहे. मग म्हणजे पहिल्यांदा या कार्यकारी गटाने दारिद्र्य मोजमापाचा प्रयत्न केला गेला होता. पार्श्वभूमी बघा इथे, दारिद्र्य रेषा या संकल्पनेवर भारतामध्ये पहिल्यांदा कधी चर्चा झाली? 1957 मध्ये. 1957 मध्ये श्रम परिषद आयोजित केली होती आणि त्या श्रम परिषदेमध्ये पहिल्यांदाच दारिद्र्य, ठीक आहे, मग दारिद्र्याची रेषा, आता रेषा म्हणजे काय, जसं पास आणि नापास याच्यामध्ये जे रेषा असते ना 35%ची, तशी रेषा मग. ठीक आहे ना.
मग इथं सुद्धा दारिद्र्य दारिद्र्य म्हणजे की दारिद्र्य एक रेषा ठरवावी लागेल, त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते लोक गरीब नाहीये आणि कमी जर असेल तर ते गरीब असणार आहेत. मग अशी एक दारिद्र्य रेषा असली पाहिजे, त्यासाठी पहिली चर्चा 1957 मध्ये झाली होती. मग दारिद्र्य मोजण्यासाठीचे काही निकष ठरवण्यात आले, जसं कॅलरी निकष इसवी सन 1958 मध्ये. ठीक आहे. ऍक्च्युली काय झालं होतं, एक पोषण सल्लागार समिती होती. पोषण सल्लागार समिती कोणी नेमली होती? ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. त्यांनी ही एक पोषण सल्लागार समिती नेमली होती. का बरं? कारण ती पोषणाच्या संबंधी, की एका व्यक्तीला एका दिवसामध्ये किती आहार पाहिजे, किती कॅलरी त्याला पाहिजे हे शोधायचं होतं. आणि म्हणून ही पोषण सल्लागार समितीने तसा अभ्यास करून सांगितलं, की एका प्रौढ व्यक्तीला एका दिवसामध्ये जवळपास 2300 कॅलरी ऊर्जा आणि जवळपास 62 ग्राम प्रोटीन लागत असते. ठीक आहे. म्हणजे एवढं जर त्याला मिळालं तर तो दिवसभराची कामं व्यवस्थित करत असतो. म्हणजे काम करण्यासाठी म्हणून त्याला एवढी कॅलरी आणि प्रोटीन लागतं, असं ICMRच्या पोषण सल्लागार समितीने हे म्हटलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे ती दारिद्र्याच्या मोजमापासाठी नव्हती, तिला फक्त न्यूट्रिशन फाइंड आउट करायचं होतं. पण नंतर मग सरकारने 1962 मध्येच काय केलं, एक कार्यकारी गट जो आहे, टास्क फोर्स जो आहे तो नेमला होता. ठीक आहे. येस, 1962 मध्ये हा जो आहे 1962 मध्ये टास्क फोर्स जो आहे तो नेमला होता सरकारने. आणि मग यांच्याकडे काम दिलं होतं, की यांना दारिद्र्यासाठीचा म्हणून निकष सुचवायचा होता. ठीक आहे ना, 1962च्या टास्क फोर्सने. 1962च्या टास्क फोर्सने काय केलं, हे जे पोषण सल्लागार समितीने 2300 कॅलरी ऊर्जा सांगितले आणि 62 ग्राम प्रथिन सांगितलं. मग एवढा आहार मिळवण्यासाठी किती पैसे लागू शकतात? ठीक आहे ना, एवढा आहार मिळवण्यासाठी किती अन्नधान्य लागणार आणि तेवढं अन्नधान्य मिळवण्यासाठी किती पैसे लागतात, ते किती पैसे खर्च करावे लागतात, हा अंदाज त्यांनी बांधला. आणि यानुसार त्यांनी सांगितलं, की ग्रामीण भागामध्ये ₹20 मासिक दरडोई खर्च, म्हणजे एका व्यक्तीला महिन्याला ₹20. त्यावेळेस बरं जुनं जुनं म्हणजे 1962 ₹20 त्यावेळेस खूप झाले होते. आज ₹20 मध्ये तुमचे पोहे पण येत नाहीत. ठीक आहे. पण त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं, की एका व्यक्तीला महिन्याभरामध्ये जर त्याच्याकडे ₹20 असतील, तर तो प्रत्येक दिवशी एवढा आहार तो घेऊ शकतो. आणि जर एवढा आहार तो घेऊ शकतो म्हणजे तो गरीब नाहीच आहे. ठीक आहे. म्हणजे गरिबीची तर दारिद्र्यरेषा त्यांनी ग्रामीण भागामध्ये ₹20 मासिक दरडोई खर्च म्हणजे ₹240 वार्षिक ही ठरवली होती. ठीक आहे ना. येस, म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी प्रयत्न केला असं म्हणता येईल. त्यानंतर डॉक्टर वाय के अलग डॉक्टर वाय के अलग हा कृती दल मग सरकारने परत स्थापन केला. नियोजन आयोगाने डॉक्टर वाय के अलग कृती दल हा 1979 चा, म्हणजे ऍक्च्युली 1977 मध्ये हा आयोग स्थापन झाला आणि त्यांनी जो आपला अहवाल सादर केला तो 1979 मध्ये अहवाल सादर केला. ठीक आहे. मग यांनी सुद्धा गरिबी मोजण्यासाठीचा आधार आधार काय वापरलं, दारिद्र्य मोजण्यासाठी संख्यात्मक माप क्वांटिटेटिव्ह मेजर्स शोधून काढले. क्वांटिटेटिव्ह मेजर्स. ठीक आहे. म्हणजे गरिबी कसं मोजायची, म्हणजे किती पर्सेंटेज मध्ये, किती खर्च, किती कॅलरी, क्वांटिटेटिव्ह असं त्यांनी गृहीत धरलं. ठीक आहे. मग त्यांनी कॅलरीसाठी नवीन निकष, कारण ICMR ने 2300 सांगितलेलं होतं. मग परत टास्क फोर्सनी पण खर्च सांगितला. मग यांनी सांगितलं, की की व्यक्तीला जीवनावश्यक गरजा आहेत. या जीवनावश्यक गरजामध्ये फक्त आणि फक्त अन्न घटकालाच या वायके अलग समितीने महत्व दिलं. ठीक आहे. गरीब कोणाला समजायचं, की ज्याला जीवनावश्यक गरजा मिळतच नाहीयेत. पण जीवनावश्यक गरजा तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या सगळ्याच आहेत. सध्या तर काही मोबाईल, इंटरनेट, AI वगैरे हे सगळं झालं, चांगली शॉपिंग वगैरे. पण त्यावेळेसची परिस्थिती जर पाहिलं तर जीवनावश्यक गरजामध्ये फक्त त्यांनी अन्न हा घटकच गृहीत धरला. बाकी वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याचा विचार केला नाही. कारण त्या गोष्टी सरकार देईल असं सरकारने सांगितलं होतं, की आम्ही घर देऊ, आम्ही रोजगार देऊ, आम्ही शिक्षण देऊ, आरोग्य देऊ. फक्त मग अन्न ही त्या व्यक्तीची गरज होती. म्हणून त्या व्यक्तीला अन्न मिळतं का नाही, त्याच्यावर तो किती पैसे खर्च करू शकतो हे पाहायचं होतं. आणि म्हणून या समितीने जीवनावश्यक गरजामध्ये फक्त अन्न घटकालाच महत्व दिलं. मग आता अन्नावर किती पैसे खर्च करणार, त्यानुसार आता गरिबी मोजली जाऊ लागली. म्हणजे गरिबीला मोजण्याचा आधार फक्त आता अन्न घटक झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे दारिद्र्य टोपली जी आहे, पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये आता अन्न घटकाला समाविष्ट करण्यात आलं. मग ग्रामीण भागामध्ये किती, 2400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन. मग यांचं म्हणणं, की ग्रामीण भागामध्ये एका दिवसामध्ये त्या व्यक्तीला दिवसभराचं काम करायचं असतील तर 2400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन मिळाली पाहिजेत. आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन. कारण ग्रामीण भागामध्ये तुलनेने थोडेसे शारीरिक कष्टाचे कामं जास्त असतात म्हणून कॅलरी तिथे जास्त सांगितलेली आहे. आणि शहरी भागामध्ये कष्टाच्या कामात तुलनेने कमी असतात म्हणून 2100 कॅलरी. ठीक आहे. ओके. आणि यानुसार मग आता हे झालं आहार, बरं तेवढं अन्न.
पण मग आता एवढं कॅलरी मिळायची तर त्याला तेवढं अन्नधान्य म्हणजे गहू लागणार आहे, तेल लागेल, मसाला लागेल, राईस लागेल, भाजीपाला लागेल. त्याला तेवढं त्याला अन्नधान्य लागणार आहे. आणि तेवढं अन्नधान्य विकत घेण्यासाठी किती पैसे लागणार आहेत ते मोजावे लागेल. त्याला खर्च म्हणूया आपण. ठीक आहे ना? येस. आणि मग तो खर्च यांनी सांगितला होता, की जो ग्रामीण भागामध्ये 49.09 मासिक दरडोई खर्च. ठीक आहे ना? 49.09 मासिक. मासिक म्हणजे महिन्याचा. दरडोई म्हणजे एका व्यक्तीमागं. म्हणजे एका व्यक्तीमागं महिन्याचा खर्च किती? 49.09. कशासाठी? फक्त अन्नावर. म्हणजे एवढे जर त्याच्याकडे पैसे असतील, तर तो रोज ते 2400 कॅलरी इतकं अन्न घेऊ शकतो. रोज बरं ग्रामीण भागामधला. ठीक आहे. जर एवढे त्याच्याकडे पैसे असतील, खर्च करू शकत असेल, तर तो गरीब नाहीच आहे. पण याच्यापेक्षा कमी पैसे असतील, तर तो मात्र गरीब आहे. ठीक आहे. ओके. असा निकष ठरवला होता. त्यानंतर शहरी भागासाठी जो निकष आहे, शहरी भागासाठी काय निकष? ₹56.64 मासिक दरडोई खर्च. ठीक आहे. म्हणजे महिन्याचा आणि एका व्यक्तीला. कारण शहरी भागामध्ये तेवढं त्याला 2300 कॅलरी पाहिजे ना त्याला एका दिवसामध्ये. मग तेवढं कॅलरी त्याला प्रत्येक दिवशी आहार मिळण्यासाठी त्याला एवढे पैसे खर्च करायला लागणार आहेत. एवढे पैसे असतील तर तो गरीब नाहीच आहे. पण एवढे पैसे नसतील तर तो गरीब आहे असं. ठीक आहे. यानुसार 1973-74 मध्ये एकूण दारिद्र्य 54.90% होते. ग्रामीण भागामध्ये 56.40, शहरी भागामध्ये 49% आणि जवळपास 32.10 कोटी लोक हे गरिबी खाली होते यानुसार. ठीक आहे. अलग समितीच्या निकषानुसार. त्यानंतर नेक्स्ट महत्वाची समिती आपल्याकडे डॉक्टर डी.टी. लकडावाला समिती असं म्हणूया आपण. ठीक आहे. डॉक्टर डी.टी. लकडावाला समिती महत्वाची आहे. ऍक्च्युली इसवी सन सप्टेंबर 1989 मध्ये स्थापन केलेली आहे. परंतु अहवाल जो आहे, अहवाल इसवी सन 1993 मध्ये अहवाल सादर केला आणि सरकारने तो स्वीकारला. इसवी सन 1997 मध्ये सरकारने या समितीचा अहवाल स्वीकारलेला आहे. ठीक आहे. मग आता या समितीने अगोदरच्या जी गरिबी मोजली जात होती, ठीक आहे, त्याच्यामधल्या काही दोन मुख्य अडचणी सांगितल्या. जसं की राष्ट्रीय पातळीवर दारिद्र्य मोजताना सीएसओचा किंमत निर्देशांक वापरला जात होता. ठीक आहे. पण तो जीडीपी मोजताना संयुक्त ठरतो, दारिद्र्य मोजताना नाहीच आहे. आता एकदा 2100-2400 कॅलरी आपण ठरवलेलं आहे. ठीक आहे ना. पण मग तेवढ्यासाठी किती खर्च लागणार ते पण ठरवलं. पण मग आता कॅलरी जी आहे ना तेवढंच व्यक्ती खाणार आहे. 1960 मध्ये काय, 70 मध्ये काय, 80 मध्ये काय तेवढीच कॅलरी खाणार आहेत आपण. म्हणजे आजोबा जे पोळ्या खात होते त्याच्यापेक्षा काय आपण खूप जास्त किंवा कमी नाही. ॲव्हरेज कमी जास्त पण एक ॲव्हरेज तेवढंच अन्नधान्य खाणार आपण. पण तेवढ्या अन्नधान्याच्या किमती सारख्या राहणार नाही. ठीक आहे. म्हणजे आजोबाई 3 पोळ्या खात असतील, वडीलही खातील, आपणही खातो. म्हणजे ते ॲव्हरेज राहील. कमी जास्त सोडून देऊत आपण. म्हणजे अन्न खाण्याचं प्रमाण हे सारखंच राहू शकतं वर्षानुवर्ष. ठीक आहे ना. येस, थोडंफार सोडलं अपवाद तर. परंतु त्या अन्नधान्यासाठी लागणारे पैसे मात्र वेगळे असू शकतात. म्हणजे 3 चपात्या खाण्यासाठी जे अन्नधान्य लागणार आहे, आजोबाच्या कालावधीमध्ये किमती वेगळ्या असतील, वडिलांच्या कालावधीमध्ये किमती वेगळ्या असतील आणि आपल्या कालावधीमध्ये आणि येणाऱ्या पिढीच्या कालावधीमध्ये त्याच्यासाठी लागणाऱ्या किमती ह्या वेगवेगळ्या असणार आहेत. आणि म्हणून मग दरवेळा ते कॅलरी तेवढं फिक्स राहणार आहे. 2400-2100 कॅलरी फिक्स राहील. परंतु खर्च मात्र वाढवावा लागणार आहे. महागाई जशी वाढेल तसा खर्च वाढवावा लागेल. आणि मग खर्च वाढवण्यासाठी काय आपण सीएसओचा किंमत निर्देशांक वापरायचो. पण यांचं म्हणणं की सीएसओचा किंमत निर्देशांक तुम्ही जीडीपी साठी वापरा. आर्थिक उत्पन्नासाठी वापरा. गरिबीसाठी वापरू नका. ठीक आहे. म्हणजे जीडीपी साठी तुम्ही वापरा, गरिबीसाठी तो वापरता येणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. येस. आणखी दुसरा त्यांनी की राष्ट्रीय स्तरावरील दारिद्र्य रेषा ही देशातील सर्व राज्यांमध्ये लागू केली जात होती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये 2400 किंवा 2100 कॅलरी मिळवण्यासाठी लागणारा खर्च वेगवेगळा असतो हे विचारात घेतले नव्हते. म्हणजे अगोदर राष्ट्रीय पातळीवरची एकच आपण दारिद्र्य रेषा काढायचो राष्ट्रीय पातळीवर. ठीक आहे. मग राष्ट्रीय पातळीवर आपण गृहीत धरायचो की 2400 कॅलरी 2100. नो डाऊट भारतामधल्या सगळ्या लोकांना ऍव्हरेज 2400-2100 लागेल. पंजाब मधल्या, उत्तर प्रदेश मधल्या, बिहार मधल्या, महाराष्ट्राला काही हरकत नाही. आपण ऍव्हरेज म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना. आहार एवढाच लागेल. परंतु 2400 कॅलरी विकत घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अन्नधान्य वेगवेगळे लागणार आहे. ठीक आहे. जम्मू काश्मीरमध्ये अन्नधान्य वेगळे लागेल, पंजाबमध्ये अन्नधान्य वेगळे लागेल, आंध्र प्रदेशमध्ये वेगळं, महाराष्ट्रामध्ये वेगळं. आणि मग तिथल्या लोकांना ते त्यांचा खर्च त्या अन्नधान्यावर वेगवेगळा असेल. कारण जम्मू काश्मीरमध्ये गव्हाचे रेट, ज्वारीचे रेट वेगळे असतील, मसाल्याचे तेलचे रेट वेगळे असतील. म्हणजे तिथे 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरी एवढा आहार मिळवायचा असेल तर तिथले रेट वेगळे असणार आहेत. महाराष्ट्रामधले रेट वेगळे असतील, बिहारमधले रेट वेगळे असतील.
म्हणजे तुम्ही जे 49.09 आणि 56.64 हे एकदा सांगून ठेवलं देशाला, तर ते देशाला सगळं कसं लागू होईल? कारण प्रत्येक राज्यामध्ये अन्नधान्याचं रेट वेगवेगळे असतात आणि म्हणून तुम्ही राष्ट्रीय स्तरावरची जी काही गरिबीची रेषा आहे, ती एकच रेषा सर्व राज्यांना लागू करू शकत नाही. म्हणून प्रत्येक राज्याची वेगवेगळी दारिद्र्य रेषा असली पाहिजे, असं यांनी सुचवलं. म्हणजे अगोदरच्या दारिद्र्य मोजमापामधल्या 2 त्रुटी ज्या आहेत, यांनी सुचवल्या की त्या बदलल्या पाहिजेत. त्रुटी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये सोल्युशन पण त्यांनी सांगितलं. ठीक आहे. येस. ओके. म्हणजे डी.टी. लकडावाला यांचं एक चांगलं कॉन्ट्रिब्युशन म्हणता येईल. मग याच्यामुळे काही बदल झाले. मग यांनी डी.टी. लकडावाल्यांनी कोणती पद्धत, तर 1997 मध्ये आपला अहवाल सादर केला होता सरकारने, तो स्वीकारला. ठीक आहे. अलग समितीप्रमाणे यांनी काही निकष कायम ठेवले. म्हणजे अलग समितीने अन्न घटक सांगितला होता. ठीक आहे. यांनी सांगितलं, यांनी पण अन्न घटक. दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अलग समितीने फक्त अन्न घटक बसवला होता आणि त्याच्या आधारावर गरिबी मोजली होती. लाकडावाल्याला सुद्धा अन्न घटक बसवला आणि त्याच्या आधारावर गरिबी मोजली. ठीक आहे. मग अलग समितीने ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी सांगितले होते, यांनी पण तेच. शहरी भागासाठी 2100, यांनी पण तेच. म्हणजे अलग समितीचे हे 2 निकष कायम ठेवले. फक्त नवीन काय, की आता किंमत निर्देशांक जो आहे, अगोदर सीएसओचा वापरला जायचा, तो यांनी बंद केला आणि ग्रामीण भागासाठी सीपीआय फॉर ऍग्रीकल्चर लेबर, कंझ्युमर प्राइस फॉर इंडेक्स फॉर ऍग्रीकल्चर लेबर, म्हणजे जे कृषी कामगार आहेत त्यांना आवश्यक वस्तू आणि सेवा कोणत्या लागतात आणि त्यांच्या किमती किती वाढल्या, ते मोजण्याचं जे साधन आहे त्याला सीपीआय फॉर ऍग्रीकल्चर लेबर असं म्हणतो आपण. आणि शहरी भागासाठी कुठला, सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर, म्हणजे शहरी भागामध्ये जे औद्योगिक कामगार आहेत त्यांना कोणत्या आवश्यक वस्तू आणि सेवा लागतात, त्यांच्या किमती किती वाढल्या किती कमी झाल्या, हे मोजण्याचं जे साधन आहे, चलनवाढीचा निर्देशांक, तो सीपीआय फॉर आयडब्ल्यू, सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर. म्हणजे दोन्हीचा वापर इथे डी.टी. लकडावाला यांनी केला आणि त्यानुसार राज्यानुसार सुद्धा वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा काढल्या. अगोदर नव्हत्या, राष्ट्रीय पातळीवरची एकच असायची, पण आता प्रत्येक राज्याची वेगवेगळी दारिद्र्य रेषा ही निश्चित करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे राज्यासाठी राज्यगणिक आता दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आलेली आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आपण. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर दारिद्र्याचे यानुसार जर पाहिलं तर दारिद्र्याचं प्रमाण सर्वात जास्त आणि सर्वात कमी कुठे आढळलं मग यांना. ठीक आहे. समितीच्या पद्धतीनुसार भारतातील एकूण दारिद्र्य 1977-78 मध्ये 51.30% वरून 1993-94 मध्ये 1993-94 मध्ये ते 36% आलेलं आहे. म्हणजे समितीने ऑब्झर्वेशन पाहिलं की 77-78 मध्ये आपल्याकडे गरिबी 51.30% होती, ती कमी होऊन आता किती झालेली आहे, 36% ती कमी झालेली आहे. ठीक आहे. सर्वाधिक दारिद्र्य असलेले राज्य, सर्व पाहणी कालावधीमध्ये ओडिशा राज्यात सर्वाधिक दारिद्र्य आढळलं होतं. सर्वाधिक म्हणजे 1977-78 मध्ये 70.10% ओडिशाची लोकसंख्या गरीब होती. नंतर 93-94 मध्ये पण 48.6%. म्हणजे त्यांनी जेव्हा जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा ओडिशा राज्यामध्ये सर्वात जास्त गरिबी त्यांना आढळलेली होती. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये महत्वाचं की इथून पुढे जे आपल्याकडे पद्धती वापरल्या गेल्या, जे एनएसएसओ वगैरे वापरत होतं त्याला आपण यूआरपी आणि एमआरपी पद्धत असं म्हणतो आपण. ठीक आहे. युनिफॉर्म रिकॉल पिरियड किंवा समान स्मरण कालावधी असं म्हणतो आपण. युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणा किंवा युनिफॉर्म रेफरन्स पिरियड म्हणा, याच्यामध्ये काय केलं जातं की कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती मागील 30 दिवसाच्या म्हणजे 1 महिन्याचा कालावधी गृहीत धरायचा, 1 महिन्याचा. ठीक आहे. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आवश्यक वस्तू, ठीक आहे, आवश्यक वस्तू कोणकोणत्या खरेदी करतं, त्याच्यावर किती पैसे खर्च करतं, त्यानुसार गरिबी मोजायची. म्हणजे कालावधी गृहीत धरायचा 30 वर्षाचा, 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा. 1 महिन्यामध्ये एक कुटुंब आवश्यक वस्तू आणि सेवा कोणत्या खरेदी करतं त्याच्या जीवनासाठी लागणाऱ्या, आणि मग त्याच्यानुसार गरिबी मोजण्याची पद्धत म्हणजे कोणती झाली, यूआरपी, युनिफॉर्म रेफरन्स पिरियड. आणि मग यानुसार 1999, 2000 आणि इसवी सन 2004-5 मध्ये गरिबी आपण मोजलेली आहे. ठीक आहे ना. म्हणजे कोणत्या पद्धतीने, यूआरपी पद्धतीने मोजलेली आहे. यूआरपी नुसार एकूण दारिद्र्य 1999-2000 मध्ये किती होतं, 26.10%. 2004-5 मध्ये किती झालं, 27.50%. एवढं ते कमी झालेलं आहे. आणि यावेळेस ओडिसामध्ये सर्वाधिक दारिद्र्य होतं. ठीक आहे. त्यानंतर पद्धत जी नंतर वापरल्या गेलेली आहे नियोजन आयोगाकडून किंवा एनएसएसओ कडून, ती म्हणजे एमआरपी, मिक्स रेफरन्स पिरियड किंवा मिक्स रिकॉल पिरियड. याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये 30 दिवस
30 दिवस म्हणजे 1 महिन्यासाठी आवश्यक वस्तू व सेवा कोणत्या त्या गृहीत धरायच्या, त्या URP मध्ये होत्या. आणि प्लस प्लस 5 विशिष्ट वस्तू, जसं कपडे असतील, चप्पल असेल, टिकाऊ वस्तू म्हणजे घरामधला फ्रीज आहे, घरामधला टीव्ही आहे, रेफ्रिजरेटर आहे, ठीक आहे ना, यस, किंवा वॉशिंग मशीन आहे. तसंच शिक्षण आणि आरोग्य, ठीक आहे. या 5 वस्तूवर वर्षभरात किती पैसे खर्च केले ते पण गृहीत धरायचे. म्हणजे URP मध्ये आपण फक्त 30 दिवसामध्ये एक कुटुंब आवश्यक वस्तू आणि सेवा कोणत्या खरेदी करतं त्याचा खर्च गृहीत धरतो. पण MRP मध्ये काय करतो आपण, 30 दिवसाचा आवश्यक वस्तू सेवांवरचा खर्च तर गृहीत धरतो, पण वर्षभरामध्ये ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, 5 गोष्टी ह्या कधी मधीच करतो आपण, त्याच्यावरही खर्च करतो, त्या पण गृहीत धरायच्या. म्हणजे महिन्याचा प्लस वर्षभरामधला 5 गोष्टीवरचा खर्च गृहीत धरायचा आणि त्यानुसार गरिबी मोजायची. त्या 5 गोष्टी कुठल्या? कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य. ह्या वर्षभरामध्ये कधी मधी खर्च करतो आपण, ठीक आहे ना. 30 दिवसाच्या रेग्युलर होणार आहेत, पण ह्या कधी मधी होणार आहेत. मग 30 दिवस प्लस 365 मधल्या ह्या 5 गोष्टी, याच्यावर जो खर्च त्यानुसार गरिबी मोजणे म्हणजे MRP पद्धत असं म्हणतो आपण, ठीक आहे. मिक्स रेफरन्स पिरियड. ओके. त्याच्यानंतर तेंडुलकर समिती अतिशय महत्वाची आयोगाची आवडती आहे. वेळोवेळी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. बघा, नियोजन आयोगाने स्थापन केलेली आहे. डिसेंबर 2005 मध्ये ही समिती स्थापन केलेली आहे आणि समितीने आपला अहवाल 27 नोव्हेंबर 2009 रोजी आपला अहवाल सादर केलेला आहे, ठीक आहे. आता यांनी अगोदर जी म्हणजे तेंडुलकर समितीच्या अगोदर जे जे गरिबी मोजत होते, म्हणजे पार लिटी वालापर्यंत, त्याच्यामधले यांनी त्रुटी शोधून काढल्या. अगोदरच्या गरिबी मोजमापामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी तेंडुलकर समितीने दाखवून दिल्या. जनरली 3 मुख्य त्रुटी त्यांनी दाखवून दिल्या, ठीक आहे. त्यांचं म्हणणं काय येतं, की जे अगोदर कॅलरीच्या आधारावर गरिबी मोजत होते, कॅलरी 2400-2100, त्यांचं म्हणणं की कॅलरीचा निकष आता गरिबीसाठी वापरणं कालबाह्य झाले. जगात कुठेही आता कॅलरीच्या आधारावर गरिबी मोजत नाहीयेत. म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीला खायला मिळतं का नाही याच्याच आधारावर तुम्ही गरिबी कसं काय मोजता, ठीक आहे. येस, त्यांचं म्हणणं आलं की पॉवर्टी लाईन म्हणजे काही हंगर लाईन थोडीच आहे. पॉवर्टी, गरिबीमध्ये तुम्हाला सगळं मोजावं लागेल. त्या व्यक्तीला शिक्षण आहे का नाही, आरोग्य आहे का नाही, घर आहे का नाही, ठीक आहे, त्याला खायला मिळतं का नाही, हे मोजावं लागेल. परंतु आतापर्यंत आपण ह्या गोष्टी कुठल्याच न मोजता फक्त खायला मिळतं का नाही एवढंच म्हणत होतो की गरिबी 2400-2100 कॅलरीवर भर दिला. मग यांचं म्हणणं की तुम्ही पॉवर्टी लाईन काढू लागले का हंगर लाईन काढू लागले. हंगर लाईन मध्ये खाण्यावर भर दिला पाहिजे, कॅलरीवर भर दिला पाहिजे, पण गरिबीवर तर सगळ्या गोष्टीवर भर दिला पाहिजेत. म्हणजे पॉवर्टी लाईनला तुम्ही हंगर लाईन करून टाकलं असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून मग त्याची टीका केली गेली, ठीक आहे. येस, तसंच त्यांनी म्हटलं की अगोदर गरिबी मोजत असताना फक्त अन्नावरचा खर्च गृहीत धरायचे, पण कपडे असेल, घर असेल, शिक्षण, आरोग्य याच्यावरचा खर्च गृहीत धरत नव्हते, कारण त्यावर ते सरकार देणार असं म्हणत होते. पण सरकारने त्या गोष्टी दिल्याच नाही आणि लोकांना तो खर्च करावा लागला, ठीक आहे. मग लोकांना खर्च करावा लागला तर लोकांचा खर्च वाढला. खर्च वाढल्यामुळे ते गरिबीच्या निकषामध्ये लोक बसलेच नाही बिचारे, ठीक आहे. मग अशी पण यांनी त्रुटी जी आहे ती शोधून काढली आहे की अगोदरच्या गरिबीमधली, ठीक आहे. येस, परत त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जे चलनवाढ वापरताय, ठीक आहे, खर्च वाढवण्यासाठी जे चलनवाढीचे वेगवेगळे निर्देशांक वापरता, ते निर्देशांक वेगवेगळे आहेत, त्यांचं बेस इयर वेगवेगळं आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू सेवा पण वेगवेगळ्या आहेत. मग एवढी सारी विविधता असताना ते चलन निर्देशांक तुम्ही गरिबीसाठीचा खर्च गृहीत धरण्यासाठी वापरू शकत नाही. मग अशा त्रुटी ज्या आहेत या तेंडुलकर समितीने शोधल्या आणि मग स्वतःची त्यांनी पद्धत जी आहे ती स्वतःची पद्धत त्यांनी विकसित केली, ठीक आहे. या स्वतःची पद्धत मग तेंडुलकर समितीने विकसित केली, ठीक आहे. मग याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की दारिद्र्य टोपली जी आहे, अगोदर गरिबी मोजण्यासाठी फक्त अन्न घटकावर भर द्यायचो. आता मात्र यांनी सांगितलं की दारिद्र्य टोपलीमध्ये अन्न पण असेल, शिक्षण आणि आरोग्य, म्हणजे अन्नावर किती खर्च होणार, शिक्षणावर किती खर्च होणार आणि आरोग्यावर किती खर्च होणार हे पण गृहीत धरायचं आहे, ठीक आहे ना. यस, हे पण गृहीत धरायचं आहे. आणि त्यानुसार 2004-5 मध्ये मासिक खर्च पातळी जी आहे ग्रामीण भागासाठी यांनी 446.68 रुपये सांगितली होती आणि शहरी भागासाठी 578.80 रुपये सांगितली होती. त्यानुसार 2004-5 मध्ये एकूण दारिद्र्य 37.20% झालं. ग्रामीण भागासाठी 41.80 आणि शहरी भागामध्ये 25.70% दारिद्र्य होतं. सर्वाधिक दारिद्र्य जे आहे ते ओडिसामध्ये 57.20% होतं, ठीक आहे.
म्हणजे तेंडुलकर समितीने जी पद्धत वापरली ऍक्च्युली ती पद्धत कोणती झालेली आहे, MRP पद्धत असं म्हणतो आपण. ठीक आहे, मिक्स रेफरन्स पिरियड. म्हणजे अन्नावर कॅलरीवर किती खर्च होतो तो पण गृहीत धरायचा आणि सोबत शिक्षण आणि आरोग्य यावर खर्च किती होतो तो पण गृहीत धरायचा. हा खर्च गृहीत धरून मग नंतर ठरवायचं की ती व्यक्ती गरीब आहे का नाहीचे. ठीक आहे, अगोदर फक्त अन्नावर खर्च व्हायचा, अन्नाचाच खर्च गृहीत धरला जायचा, पण आता अन्न, आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च गृहीत धरून दारिद्र्याची रेषा ठरवायची आणि म्हणून हा खर्चाची पातळी थोडीशी वाढलेली आहे. ठीक आहे ना. येस. 2009-10 मध्ये सुद्धा त्यांनी गरिबी मोजायचा प्रयत्न केला. त्यावेळेस एनएसएसओची 66व्या फेरीची आकडेवारी गृहीत धरलेली होती. मासिक खर्च पातळी जी आहे ग्रामीण भागासाठी 672.80 रुपये ही ठरवली आणि दिवसाकाठी 22.40 रुपये. म्हणजे समजा 22.40 रुपये एका व्यक्तीच्या मागे एका दिवसासाठी. ठीक आहे, कशासाठी खर्च करायला, अन्न, शिक्षण आणि आरोग्यावर. जर एवढे पैसे त्याच्याकडे असतील तर तो गरीब नाहीच आहे, पण एवढे नसतील तर तो गरीब असेल. शहरी भागामध्ये किती 859.60 रुपये ठरवलं होतं आणि दिवसाचे किती 28.60 रुपये दैनिक ठरवलं होतं. ठीक आहे, मग ही दारिद्र्याची रेषा, खर्चाची पातळी इथे ठरवलेली होती आणि अन्न, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीवरचा खर्च याच्यामध्ये गृहीत धरला होता. ठीक आहे, ओके. त्यानुसार इसवी सन 2009-10 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती होतं, 29.80%. आणि सर्वाधिक दारिद्र्य कुठे होतं, बिहारमध्ये सर्वाधिक दारिद्र्य होतं. ठीक आहे, 53.50. 2011-12 मध्ये 68वी जी आहे NSSO ची फेरी वापरली आणि मासिक खर्च पातळी ग्रामीण भागासाठी 816 रुपये, 26 रुपये प्रत्येक दिवसासाठी, शहरी भागासाठी 1000 रुपये आणि प्रत्येक दिवसासाठी 32 रुपये अशी गृहीत धरली. आयोगाने हे प्रश्न विचारले, 26 रुपये 32 रुपये विचारलेले आहे. म्हणजे दैनिक एका दिवशी एका व्यक्तीला ग्रामीण भागामध्ये 26 रुपये खर्च करायला असतील तर तो गरीब नाहीये आणि शहरी भागामध्ये जर 32 रुपये असतील तर तो गरीब नाहीच आहे, पण त्याच्यापेक्षा कमी पैसे असतील तर तो मात्र गरीब आहे. ठीक आहे, आणि 11-12 मध्ये एकूण दारिद्र्य किती सांगितलं, 21.90%, ग्रामीण भागामध्ये 25.70 आणि शहरी भागामध्ये 13.70 इतकं प्रमाण गरिबीचं आहे असं यांची आकडेवारी सांगते. ठीक आहे, आता यांच्या आकडेवर खूप टीका झाली. काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला. ठीक आहे, आणि बीजेपी विरोधामध्ये होती, तर बीजेपीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका पण केली याच्यावर. ठीक आहे, त्यानुसार लोकसंख्येनुसार सर्वाधिक गरीब लोक उत्तर प्रदेश मध्ये, लोकसंख्येनुसार बरं 5.98 कोटी म्हणजे जवळजवळ 6 कोटी लोक. आणि पर्सेंटेज नुसार सर्वाधिक दारिद्र्य कुठे, छत्तीसगड म्हणजे 39.90%. ठीक आहे, आणि टक्केवारीनुसार सर्वात कमी दारिद्र्य कुठे, अंदमान निकोबार मध्ये फक्त 1%. मग असे हे निष्कर्ष या समितीचे होते. ठीक आहे, ओके. आता या समितीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली आणि म्हणून मग तेंडुलकर समितीच्या शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी आणि पण पुन्हा दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी, निश्चित करण्यासाठी म्हणून सरकारने काँग्रेसच्या कालावधीमध्ये आणखी एक समिती स्थापन केली, ती म्हणजे सी रंगराजन तज्ञ गट. 2014 मध्ये अहवाल. नियोजन आयोगाने स्थापन केलेला आहे. 24 मे 2012 रोजी हा आयोग स्थापन झाला होता. ठीक आहे, याच्यामध्ये डॉक्टर महेंद्र देव, डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेश व्यास, असे KL दत्ता हे सगळे दिग्गज अर्थतज्ञ होते. या समितीने आपला अहवाल 30 जून 2014 मध्ये शासनाकडे सुपूर्द केला होता. आता यांनी दारिद्र्य टोपलीमध्ये यांनी जे आहे अन्न घटक गृहीत धरला. अन्न घटक म्हणजे बघा, तेंडुलकर समितीच्या अगोदर म्हणजे अलग समिती लकडावाला त्यांनी फक्त अन्न घटकच धरला होता, मग तो अन्न घटक इथं धरला. ठीक आहे, तसे 4 आवश्यक घटक सुद्धा आता हे वाढलेले आहे. 4 आवश्यक घटक. शिक्षण, आता तेंडुलकर समितीने शिक्षण सांगितलं ते इथं गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर कपडे, निवारा आणि वाहतूक हे 4 घटक. आणि इतर घटकामध्ये काय येणार, मग परत त्याच्यामध्ये आरोग्य पण येणार. ठीक आहे ना. म्हणजे यांनी काय केलं, दारिद्र्याची जी टोपली आहे ती थोडीशी मोठी केली. अगोदर दारिद्र्याच्या टोपलीमध्ये प्रत्येकाने फक्त अन्न घटक बसवला. तेंडुलकरने त्याच्यामध्ये अन्न, आरोग्य आणि शिक्षण याच्यावरचा खर्च बसवला. यांनी मात्र आणखी जास्त अन्नावरचा खर्च 4 आवश्यक घटक म्हणजे शिक्षण, कपडे, निवारा, वाहतूक प्लस इतर घटक म्हणजे तुमचं आरोग्य वगैरे घटक हे. ठीक आहे, म्हणजे अन्न, 4 आवश्यक घटक आणि इतर घटक या सगळ्या गोष्टीवर ते कुटुंब, ती व्यक्ती किती खर्च करते आणि मग तो खर्च ठरवायचा. तेवढे जर पैसे त्यांच्याकडे असतील तर तो गरीब नाहीचे, पण तेवढं खर्च करायला ते पैसे नसतील तर तो गरीब आहे. ठीक आहे, येस.
यासाठी आकडेवारी जी आहे ती NSSO ची 66वी आणि 68वी जी फेरी होती त्याच्यामध्ये जी आकडेवारी प्राप्त झाली त्याचा वापर केलेला आहे. मग यांनी जी पद्धत वापरली रंगराजन यांनी त्याला काय म्हणतात MMRP, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड असं म्हणतात. काय म्हणतात? मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. म्हणजे अगोदर URP होती, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, नंतर MRP आली, मिक्स रिकॉल पिरियड. आता यांनी जी वापरली MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड असं म्हणूया आपण. मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड ही पद्धत त्यांनी वापरली. आता या पद्धतीमध्ये जे आहे ठीक आहे, आता ही पद्धत जी आहे ही पद्धत कशी वर्क करते MMRP. याच्यामध्ये MMRP कशी मोजायची आहे? त्याच्यामध्ये 30 दिवस बघा 30 दिवसामध्ये जे आवश्यक वस्तू सेवा लागतात एका कुटुंबाला त्या गृहीत धरायच्या. त्यानंतर 365 दिवसामध्ये त्या कधी मधी लागणार आहेत म्हणजे आरोग्य, शिक्षण, कपडे ते पण गृहीत धरायच्या. आणखी ऍडिशनल काय धरायच्यात? 7 दिवस म्हणजे प्रत्येक 7-7 दिवसाला लागणाऱ्या गोष्टी. आता 7-7 दिवसाला काय लागत असतात आपल्याकडे? 7-7 दिवसामध्ये समजा कोणाच्या घरी नॉनव्हेज लागतं तर नॉनव्हेज लागणार आहे, अंडी लागणार आहे, भाजीपाला लागणार आहे, तेल लागणार आहे, किराणा लागणार आहे, असं 7-7 दिवसाला. ठीक आहे. म्हणजे फक्त समजा 30 दिवसाचा जर गृहीत धरला, 30 दिवसाचा खर्च गृहीत धरला आणि त्यानुसार गरिबी मोजली ती झाली URP. 30 दिवस प्लस 365 मधल्या 5 गोष्टी पकडल्या तर ती झाली MRP. पण 30 दिवसाचाही खर्च 365 दिवसामधल्या 5 प्रकारच्या कधी-मधी होणारा खर्च आणि 7 दिवसाला होणारा खर्च या तीनही गोष्टीचा खर्च जर पकडला तर ती झाली आपली MMRP, मिक्स मॉडिफाय रेफरन्स पिरियड म्हणूया आपण. ठीक आहे. येस. ओके. म्हणजे 7 दिवसाच्या कालावधीमध्ये कोणत्या गोष्टी जसं तेल, अंडी, मांस, मासे, भाज्या, फळे, मसाले, पान, तंबाखू ठीक आहे या सगळ्यावरचा 7 दिवसातील खर्च याच्यामध्ये गृहीत धरायचा. 30 दिवसाचा 365 दिवसातल्या 5 वस्तू आरोग्य, शिक्षण, कपडे, वाहन वगैरे आणि 7 दिवसाच्या पण वस्तू याला आपण MMRP पद्धत असं म्हणूया. ठीक आहे. आणि मग यासाठी 2011-12 मध्ये खर्च पातळी जी आहे ती ठरवल्या गेलेली आहे ग्रामीण भागासाठी. आता इथे पण कॅलरी निकष गृहीत धरला. तेंडुलकरने कॅलरी सोडून दिली होती. अगोदरच्यानी कॅलरी धरली, आता यांनी पण कॅलरी धरली. पूर्वीच्या 2400 कॅलरी ऐवजी आता 2155 कॅलरी हा निकष आहे. पुढचे किती अगोदर किती होतं? 2400 कॅलरी. आता 2155 कॅलरी हा निकष. आणि खर्चाची विभागणी कशी केली? 2155 कॅलरीसाठी 544 रुपये. ठीक आहे ना. कॅलरीसाठी 544 रुपये. 4 आवश्यक घटकांसाठी 141 रुपये आणि जे इतर घटक आहेत त्यांच्यासाठी 277 रुपये. ठीक आहे ना. म्हणजे 2155 कॅलरी मिळवायच्यात. तेवढं अन्नधान्य विकत घ्यायचंय, गहू, तांदूळ. ठीक आहे. त्यासाठी किती रुपये? 554 रुपये महिन्याचे बरं गृहीत धरले. 4 आवश्यक गोष्टी कुठल्या? तुमचं शिक्षण, चप्पल वगैरे, कपडे ते 4 आवश्यक त्यासाठी 141 रुपये आणि बाकीचे इतर घटक त्याच्यासाठी म्हणून 277 रुपये. ठीक आहे. येस. असा खर्च हा यांनी गृहीत धरला. म्हणजे खर्चाची पातळी यांनी वाढवलेली होती. म्हणजे एकूण खर्च किती गृहीत धरला मग यांनी? ठीक आहे. अन्न 4 आवश्यक घटक आणि इतर घटक याच्यावर होणारा एकूण खर्च किती? 972 रुपये. किती रुपये? 972 रुपये गृहीत धरला. मासिक दरडोई खर्च म्हणजे एका व्यक्तीला महिनाभरामध्ये 972 रुपये खर्च करायला आहेत. कशावर? अन्न घटक, 4 आवश्यक घटक आणि इतर घटक याच्यावर 972 रुपये जर त्या व्यक्तीला खर्च करायला पैसे आहेत तर तो गरीब नाहीच आहे. म्हणजे 32 रुपये प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्तीसाठी 32 रुपये आणि एवढे पैसे नसतील तर तो गरीब आहे. शहरी भागासाठी काय केलं? कॅलरी निकष अगोदर 2100 होता त्याच्याऐवजी काय केलं? 2090 कॅलरी हा नवीन निकष आणि 2090 कॅलरीसाठी 656 रुपये, 4 आवश्यक गोष्टीसाठी 407 रुपये आणि इतर घटकांसाठी 344 रुपये. म्हणजे असे एकूण शहरी भागाला किती? 1407 रुपये मासिक दरडोई खर्च किंवा 47 रुपये प्रतिदिन खर्च. म्हणजे शहरी भागातला एक व्यक्ती अन्न घटकासाठी, 4 आवश्यक घटकासाठी आणि इतर घटकासाठी मिळून महिन्याचे 1407 रुपये खर्च करू शकत असेल तर तो गरीब नाहीच आहे. पण त्याच्याकडे जर एवढे पैसे नसतील तर तो गरीब आहे. म्हणजेच एका दिवसाचं काढायचं तर एक व्यक्ती शहरातला जर 47 रुपये खर्च करू शकत असेल तर तो गरीब नाहीच आहे आणि जर तेवढे पैसे नसतील तर तो गरीब आहे. अशी दारिद्र्य रेषा आणि खर्चाची पातळी ही रंगराजन यांनी ठरवली होती. आणि त्यानुसार जर विचार केला तर 2011-12 मध्ये
भारतातील एकूण गरिबी होती 29.50%. ठीक आहे. ग्रामीण भागामध्ये 30.90 आणि शहरी भागामध्ये 26.40. जर आपण लोकसंख्या जर पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसंख्या होती लोकसंख्या. त्यानंतर बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र लोकसंख्येनुसार गरीब. ठीक आहे. आणि टक्केवारी जर पाहिलं म्हणजे एकूण लोकसंख्या त्या राज्याची आणि त्याच्यामध्ये गरिबीचं प्रमाण जर पाहिलं तर छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज होतं 47.9%. त्यानंतर मणिपूरमध्ये 46.7%, त्यानंतर ओडिसामध्ये 45.90%. ठीक आहे. येस. आणि टक्केवारीनुसार सर्वात कमी गरिबी कुठे होती? अंदमान निकोबारमध्ये फक्त 6% होती. मग असे काही महत्वाचे ऑब्झर्वेशन या समितीने जे आहेत ते सांगितलेले आहेत. ठीक आहे. सो फ्रेंड्स, मग इथे आपण सर्व समित्या ह्या कव्हर केलेल्या आहेत. दारिद्र्य हा टॉपिक डिटेल्स मध्ये कव्हर केलेला आहे. क्विक तुमचं रिवाइज होईल यासाठी म्हणून टू द पॉइंट आपण कव्हर केलेला आहे. अशीच आपली ही इकॉनॉमिक्सची सिरीज कंटिन्यू राहणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ जो आहे शेअर करा, लाईक्स करत चला आणि काही कमेंट्स असतील तर तुम्ही सांगत चला. ठीक आहे. ओके. सो थांबूया इथे आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.